नमस्कार नमस्कार, मी पृथ्वीराज चौगले. मी बऱ्याच दिवस झालं तुम्हाला दाखवलं नाही कधी की आपली स्वतःची स्वामी बेकर्स आहे ना, त्याला लागून जे माझं छोटंसं शेत आहे तिथं मी माझी स्वतःची परसबाग पण बनवलं आहे. आता ह्या केमिकलच्या दुनियेत छोटासा ऑर्गॅनिकचा प्रयोग केला आहे. आता बरेच दिवस झालं पाऊस पडले नाही, त्यामुळे तण बरं झाले म्हणून दाखवलं नव्हतं. आणि आज पहिला तोडतो आहे. म्हणजे जेवढा भाजीपाला मी केला आहे, मी गावठी भेंडी केली आहे, म्हणजे गावरान भेंडी आपण त्याला म्हणतो, किंवा देशी गवारी केली आहे, टोमॅटो केला आहे, नंतर बीन्स केले आहेत, नंतर वरणा केला आहे, त्यानंतर भेंडी केली आहे, त्यानंतर वांग्याची पण 20 झाडं लावली आहेत, कोथिंबीर केलेली आहे, टोमॅटो केला आहे. इकडं तुम्ही बघितलं गेलं तर फ्लावर वगैरे पण मी लावला आहे छोटा. आणि मग मधी भोंड्यावरती हे पण लावले. भोंड्यावरती मी भुईमुंग पण टोकणला आहे. एकदा भांगलण झाल्या, मला वाटते मागच्या महिन्यात महिनाभर झाला असेल भांगलण करून, तरीसुद्धा एवढं तण आले. आणि आम्ही तणनाशक मारलं नसल्यामुळे आणि 2 वर्षे शेत हातात नसल्यामुळे 2 वर्ष आम्ही तर काय केलंच नव्हतं. बेकरी बांधायला चालू होती त्यामुळे काहीच केलं नव्हतं. आणि मग म्हटलं घरी बसल्या आपल्याला छोटंसं काम पण असायला पाहिजे, म्हणून हे छोटासा प्रयोग केला आहे. आणि हे बघू शकताय तुम्ही की मला आज एवढा भाजीपाला सापडला आहे. आता बीन्स 1 किलोभर, गवारी पावशर, त्यानंतर भेंडी, बऱ्याच गोष्टी सापडल्या. तर असा घरच्या घरी प्रयोग करायला काय हरकत नाही. अलीकडच्या दुनियेत टेरेस फार्मिंग वगैरे मी बघितलेलं आहे, पण स्वतःची परसबाग तयार करणारे खूप कमी लोक आहेत. म्हणजे मला पहिल्यापासून शेतीची आवड आहेच, पण ऑर्गॅनिकचा प्रयोग मला वाटते पहिल्यांदा मी केला आहे. आणि मला वाटते तो सक्सेसफुल झाला आहे असं म्हणता येणार नाही, पण 50% सक्सेसफुल झाला आहे. आता थोडेसे फुलं धरत आहेत रोपं, आणि ते बघा इथून पुढे वाटते पुढचे 6-7 महिने तर आपल्याला भाजीपाला विकत आणायला लागणार नाही, ह्याची काळजी तर मी घेतो आहे. आता वांगी वगैरे लागायला लागलेत, बघा कसं होतं आहे. आणि मी तुम्हाला नक्की अपडेट देत राहीन. आणि माझ्या यूट्यूब चॅनल माझं नवीनच आहे, प्लीज फॉलो करा. तुम्हाला असंच मी ॲडव्हेंचर, ट्रॅव्हलिंग, फूड ब्लॉग, फार्मिंगशी रिलेटेड किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग रिलेटेड नक्की मी तुम्हाला मदत करेन आणि तुमच्याकडून मी सजेशन्स घेत राहीन. थँक्यू सो मच.